श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुवत नमामि। निर्मिली सुंदर देवमंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज। आता कळसाध्याय 21वा कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेधवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रंदन तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्तपावन जातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वतीसूत नाम माझे विष्णू असे तेथेची बालपण गेले आता कोपरली सेणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती धिन्वसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबालवृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे श्रीगुरु कर्दळीवनातून निघाले स्वामीरूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खाल तेची व्रत सकल चवथ्या माझी वर्णिले मलारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी पाचव्यांत ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोण्या प्रकारी ते 7व्यांत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रास्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्या बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्यामाची निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनछंदू जे दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यांत सारांशरूपे सत्यपई एक गृहस्थ निर्धान त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यांत निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यांत वर्णिले ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भावसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनयसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धी साणिला त्यांसी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था मी केवळ मतिमंद
परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा, दोन्ही कर जोडोनी. आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षकांना गोनी, सुखी ठेवी दयाळा, आता ज्ञानी वाचक असती. त्यांस करू एक विनंती, मी केवळ हिनमती, कवित्व करू नेण्याची, परी माझी ही आर्त उत्तरे. वाचावी ऐकावी आदरे, उग्न मानावा चतुरे, स्वामीचरित्र म्हणोनी, जय जयाजी परमानंदा. वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्ततारका आनंदकंदा, अनामातीता अभेदा, अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराणपुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी, जय जयाजी कमलासना. कमलावरा कमलनयना, विदिताता कमलवदना, हृदय कमली वसावे, मत्स्य कूर्म वराह जाण, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथनंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू, स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करोन, आला घेवोनी विष्णू कवी, आपुल्या कंठी तात्काळ, घालोनी चरणी ठविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21 अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.